केरळमधील एका जिमने स्वतःला इस्लामिक फ्रेंडली जिम असे नाव दिले आणि त्यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद पेटला आहे। या जिम मध्ये पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र वेळा, स्वतंत्र प्रशिक्षक, स्वतंत्र जागा आणि मोठ्या आवाजातील संगीतावर बंदी अशा नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे। समर्थक म्हणतात की हा धार्मिक श्रद्धांचा आदर करणारा आणि अधिक लोकांना फिटनेसकडे आकर्षित करणारा उपक्रम आहे। तर टीकाकारांचा आरोप आहे की अशा संकल्पना समाजात धार्मिक विभागणी वाढवू शकतात। मग नेमकं या जिम मध्ये काय वेगळं आहे? इस्लाम अनुकूल फिटनेस सेंटर ही संकल्पना का निर्माण झाली आणि या एका जिम वरून संपूर्ण देशभरात चर्चा का सुरू झाली आहे? चला जाणून घेऊया या वादामागची संपूर्ण कहाणी। नमस्कार, मी आरती, आपण पाहत आहात आझाद मराठी। केरळच्या पालक्काड जिल्ह्यातून पुथुनगरम येथे सुरू करण्यात आलेल्या या फिटनेस सेंटरचा एक प्रमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये जिमचे मालक नवाज मुतूटी यांनी त्यांच्या संकल्पनेची माहिती दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार या जिम मध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजवले जाणार नाही, तसेच पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र वेळा आणि स्वतंत्र व्यायाम क्षेत्र ठेवले जाईल। याशिवाय पुरुषांसाठी पुरुष प्रशिक्षक आणि महिलांसाठी महिला प्रशिक्षक अशी स्वतंत्र व्यवस्था असेल। नवाज यांचे म्हणणे आहे की अनेक मुस्लिम कुटुंबे त्यांच्या धार्मिक श्रद्धांनुसार जीवन जगतात। त्यांना मोठ्या आवाजातील संगीत किंवा पुरुष महिलांच्या मिश्र व्यायामाच्या वातावरणात सहभागी होणे सोयीचे वाटत नाही। त्यामुळे अशा लोकांना फिटनेस सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी ही संकल्पना तयार करण्यात आली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जिम मध्ये प्रवेश फक्त मुस्लिमांसाठीच असेल असे नाही। नवाज यांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला येथे सदस्यत्व घेता येईल, फक्त जिमच्या नियमांचे पालन करावे लागेल। मात्र इस्लामिक फ्रेंडली जिम हे नाव समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला। काही लोकांनी या संकल्पनेचे स्वागत केले। त्यांच्या मते अनेक महिलांना मिश्र वातावरणात व्यायाम करताना अस्वस्थ वाटते। स्वतंत्र जागा उपलब्ध झाल्यास अधिक महिला फिटनेसकडे आकर्षित होऊ शकतात। काहींनी याला ग्राहकांच्या गरजेनुसार तयार केलेली एक पर्यायी सेवा असेही म्हटले। काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी असेही सांगितले की जर एखाद्या व्यक्तीला विशिष्ट प्रकारच्या वातावरणात व्यायाम करायचा असेल तर त्यासाठी पर्याय उपलब्ध असण्यात काहीच चुकीचे नाही। इतर जिम्स नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत। इच्छुक लोकांना त्यांचे पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आहे। पण दुसरीकडे अनेकांनी या संकल्पनेवर टीका केली। त्यांच्या मते धर्माच्या आधारावर वेगळ्या सुविधा निर्माण करणे हे समाजात आणखी विभाजन निर्माण करू शकते। काहींनी प्रश्न उपस्थित केला की फिटनेस सारख्या सार्वत्रिक गोष्टीला धार्मिक ओळखीशी जोडण्याची गरज काय आहे? काही लोकांनी या उपक्रमाला केवळ मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हटले। त्यांचे म्हणणे आहे की विशिष्ट ग्राहक वर्गाला आकर्षित करण्यासाठी हे नाव देण्यात आले असावे। एकंदरीत पाहता हा वाद फक्त एका जिम पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो वैयक्तिक स्वातंत्र्य, धार्मिक श्रद्धा, व्यावसायिक निर्णय आणि सामाजिक एकता यांसारख्या मोठ्या मुद्द्यांवर चर्चा निर्माण करत आहे। तर मित्रांनो, इस्लाम अनुकूल जिम ही संकल्पना काहींसाठी धार्मिक श्रद्धांचा आदर करणारी आणि सर्वसमावेशक सुविधा आहे, तर काहींसाठी ती सामाजिक, काहींसाठी ती समाजातील वाढत्या विभाजनाचे प्रतीक आहे। तुम्हाला काय वाटतं? व्यक्तीच्या श्रद्धेनुसार अशा स्वतंत्र सुविधा उपलब्ध असाव्यात का? की फिटनेस सारख्या क्षेत्रात धर्मांचा संबंध जोडणे योग्य नाही? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।